नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. देवेंद्र फडणवीस 3.0 सरकार स्थापन होऊन जेमतेम 3 महिने झालेले आहेत, परंतु या 3 महिन्यामध्ये महायुती सरकारमधील मंत्र्यांपाठोपाठ आता आमदारही अडचणीत येत असल्याचं पाहायला मिळतंय. वाल्मिक कराडशी असलेल्या जवळच्या संबंधामुळे नुकतंच धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला होता. त्यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावलेली होती आणि त्यानंतर त्याला न्यायालयाकडून पुन्हा एकदा एक आहे दिलासा मिळालेला आहे त्यांच्या शिक्षेला. आणि त्यानंतर जर आता पाहिलं तर शिंदे गटाचे जे आमदार आहेत, माजी मंत्री आहेत तानाजी सावंत, हे सुद्धा आता अडचणीत आलेले आहेत. त्यांना औरंगाबाद खंडपीठानं नोटीस बजावलेली आहे. नेमकं हे सगळं प्रकरण काय हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत आहे माझा सहकारी संकेत देशपांडे. संकेत, आपण बघतोय की देवेंद्र फडणवीसांचं सरकार स्थापन होऊन जेमतेम 3 महिन्याचा कालावधी झालेला आहे. एका पाठोपाठ एक मंत्र्यांपाठोपाठ आता आमदारही अडचणीत येत असल्याचं पाहायला मिळाले. तानाजी सावंत सुद्धा अडचणीत आलेले आहेत. नेमकं हे सगळं प्रकरण काय? राजरत्न तानाजी सावंतांबद्दल जर आपण बोललो तर तानाजी सावंत हे जर आपण पाहिलं तर एक आक्रमक आमदार म्हणून आपण त्यांच्याकडे पाहत असतो. मंत्री म्हणूनही तानाजी सावंत अनेकदा चर्चेमध्ये राहिले. वेगवेगळ्या कारणांमुळे तानाजी सावंत जे आहेत ते चर्चेत राहिले. तानाजी सावंतांच्या विरोधामध्ये ज्यांनी 2024ला आणि 2019ला विधानसभेची निवडणूक लढवलेली आहे राजरत्न, त्या राहुल महारुद्र मोटे यांनी त्यांच्या विरोधामध्ये तक्रार जी आहे ती दाखल केलेली आहे. औरंगाबाद उच्च न्यायालय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं जी आहे ती आता तानाजी सावंत यांना नोटीस पाठवलेली आहे. ती नोटीस पाठवण्यामागचं कारण असं आहे की निवडणूक काळात मतदारांना पैसे, साडी आणि भांडी वाटप तानाजी सावंत यांनी केल्याचा आरोप जो आहे तो राहुल महारुद्र मोटे जे माजी आमदार आहेत त्यांनी त्या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. राजरत्न राहुल मोटे आणि तानाजी सावंत हे तिथले कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून त्यांच्याकडे जे आहे ते पाहिलं जातं. कारण राजरत्न जर आपण पाहिलं तर 2014ची निवडणूक सुद्धा 2019ची निवडणूक सुद्धा राहुल मोटे आणि तानाजी सावंत अशीच जी आहे ती झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. ज्या निवडणुकीमध्ये तानाजी सावंतांना 1,66,074 मतं जी आहेत ती पडल्याचं पाहायला मिळालं. तर राहुल मोटेंना, जे माजी आमदार त्या अगोदर 2014 पर्यंत होते, त्या राहुल मोटेंना 73,772 मतं जी आहेत ती पडल्याचं पाहायला मिळालं. साधारणतः 32,902 मतांनी तानाजी सावंत जे आहेत ते विजयी झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र 2024ची निवडणूक जर आपण राजरत्न पाहिली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पुन्हा एकदा राहुल महारुद्र मोटे आणि प्रोफेसर तानाजी जयवंत सावंत अशीच लढत जी आहे ती झाल्याचं पाहायला मिळालं. ज्या लढतीमध्ये राजरत्न तानाजी सावंत हे विजयी तर झाले, मात्र त्यांचं मताधिक्य जे आहे ते 32,000वरून थेट 1,500वर आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. म्हणजे ही लढत जर आपण पाहिली तर 1,32,054 इतक्या तानाजी सावंतांना मतदान झालं. तर राहुल मोटे यांना 1,17,045 इतकं मतदान झालं आणि केवळ तानाजी सावंत हे 1,509 मतांनी जे आहेत ते विजयी झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र या निवडणुकीत मतदारांना आमिष दाखवून तानाजी सावंत हे निवडून आलेले आहेत असा ठपका ठेवत राहुल मोटे यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं जे आहे ते आता तानाजी सावंतांना नोटीस बजावल्याचं पाहायला मिळतं. एकंदरीत राहुल मोठे विरुद्ध तानाजी सावंत ही जी लढत झालेली होती संकेत, जे की परांडा भूम मतदारसंघ आहे, अर्थात धाराशिव मध्ये त्या ठिकाणी ही लढत झालेली होती आणि या लढतीमध्ये काठावरती जो आहे तो विजय तानाजी सावंत यांना मिळाला होता असंच म्हणावं लागेल. संकेत, आपण बघतोय काही दिवसांपासून या आधी सुद्धा तानाजी सावंत यांचा मंत्री पदाचा कारकीर्द आपण पाहिलेली आहे. त्या कारकिर्दीमध्ये त्यांची अनेक वादग्रस्त विधानांमुळे ते चर्चेत सुद्धा आल्याचं पाहायला मिळालं होतं. निश्चितच राजरत्न म्हणजे आपण जर पाहिलं तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा तानाजी सावंतांच्या काळामध्ये ते ज्या काही शववाहिका घेतल्या गेल्या त्याचा मुद्दाही मोठ्या प्रमाणावर चर्चित जो आल्याचं पाहायला मिळालं. तेव्हा हाफकिन कोण असं जे वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलं होतं, त्या विधानामुळेही तानाजी सावंत जे आहेत ते अडचणीत आले. किंवा अलीकडच्या काळामध्ये राजरत्न मंत्रिपदाच्याच काळामध्ये अजित पवारांच्या शेजारी बसलं की आपल्याला उलटी होते अशा जे त्यांनी निवडणुकीच्या दरम्यान केलेली जे काही विधान होतं, या सगळ्या विधानामुळेही तानाजी सावंत जे आहेत ते चांगलेच चर्चेत आल्याचं पाहायला मिळत होतं. आणि राजरत्न सर्वाधिक गाजलेलं प्रकरण जर कुठलं असेल तर आकाशाला घिरट्या घालून स्वतःच्या मुलाला पुण्यामध्ये बँकॉकला चाललेल्या मुलाला ऋषिराज तानाजी सावंत जो बँकॉकला चाललेला होता त्याला मधनच विमान जे आहे ते पुण्यामध्ये हवेतल्या हवेत विमान फिरवून या सगळ्या प्रकरणामुळे ही तानाजी सावंत मधल्या काळामध्ये जे आहेत ते चर्चेत आल्याचं पाहायला मिळालं होतं. एक बातमी, एक चर्चा अशी देखील राजरत्न झाली की तानाजी सावंतांच्या काळात जे काही आरोग्य खात्यामध्ये निर्णय झालेले आहेत
त्या निर्णयाला राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आता देवेंद्र फडणवीसांनी स्थगिती दिलेली आहे. मात्र तानाजी सावंतांनी त्याचा इन्कार जो आहे तो केल्याचं पाहायला मिळालं. असं काहीच झालं नाही असं तानाजी सावंत जे आहेत ते म्हणताना पाहायला मिळालं. मंत्रिपदाच्या म्हणजे काळात आरोग्य खात्यामध्ये ज्या स्वच्छतेच्या निविदा काढण्यात आलेल्या होत्या संकेत, त्यामध्ये जर पाहिलं तर ती जी स्वच्छतेची यंत्रणा आहे ती मेकॅनिकल पद्धतीने राबवण्यात यावी असं तानाजी सावंत यांचं म्हणणं होतं. परंतु ती आधी जैसे थे त्या पद्धतीनेच करावी अशी थेटपणे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याचं पाहायला मिळते. खरं तर यामुळे कुठेतरी तानाजी सावंतांनी जे कमी पैशांमध्ये होणारं काम हे त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पैसा सरकारचा जात होता आणि त्यामुळे कुठेतरी देवेंद्र फडणवीसांनी या हा जो निर्णय होता तानाजी सावंत त्या निर्णयाला कुठेतरी स्टे दिल्याचं सुद्धा पाहायला मिळालेलं आहे. खरं तर तानाजी सावंत हे सातत्याने शिंदे गटाचे महत्त्वाचे नेते म्हणून ओळखले जातात. अर्थात तुला आठवत असेल संकेत, याच आपण पुण्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिर जे आहे त्या ठिकाणी ज्या चौक आहे त्या चौकामध्ये त्यांच्या समर्थकांनी आंदोलन केलेलं होतं. ज्यावेळेस मंत्रिपदाचं वाटप झालेलं होतं त्यावेळेस तानाजी सावंतांना आरोग्य खातेच मिळावं यासाठी त्यांनी मोठं आंदोलन केल्याचं सुद्धा पाहायला मिळालं होतं. खरं तर तानाजी सावंतांची जी भूमिका आहे ती प्रत्येक वादग्रस्त भूमिकाच म्हणून पाहायला मिळते. निश्चितच राजरत्न तानाजी सावंतांचं व्यक्तिमत्व जर आपण पाहिलं म्हणजे मला आठवतं, की विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान 2014च्या तानाजी सावंतांनी साधारणतः 2.5 महिने अगोदर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतून शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता आणि त्यावेळी त्यांना जलसंधारण असं खातं जे आहे ते देण्यात आलं होतं आणि ते खातं मिळाल्यानंतर कोकणातलं एक धरण जे आहे ते फुटलं फुटलं. गेलं होतं राजरत्न आणि हम्म. त्यावेळी तानाजी सावंतांनी खेकड्यांमुळे धरण फुटलं अशा याचं केलेलं जे विधान आहे मला वाटतं तळीयेचं ते सगळं धरण होतं. ते धरण फुटल्यानंतरही ते तानाजी सावंतांचं विधान चर्चेत आलं होतं. त्यानंतर जर आपण पाहिलं तर पुढे तानाजी सावंत मंत्री झाले. थेट त्यांच्याकडे आरोग्य खातं जे आहे ते देण्यात आलं. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याचे ते मंत्री झाले. आरोग्यमंत्री पदाच्या काळातही घेतलेले अनेक निर्णय जे आहेत ते वादग्रस्त ठरले. विरोधकांच्या तर कायम निशाण्यावर तानाजी सावंत जे आहेत ते असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि आता तर थेट औरंगाबाद उच्च न्यायालयानं राजरत्न नोटीस बजावल्यामुळं काही दिवसांपूर्वी जर आपण पाहिलं तर सुरेश धसांना सुद्धा अशाच स्वरूपाची नोटीस जी आहे ती आल्याचं पाहायला मिळालं होतं. मला वाटतं मेहबूब इब्राहिम शेख यांनी ती नोटीस जी आहे ती पाठवलेली आहे. ज्यांनी राष्ट्रीय विधानसभेतनं सुरेश धसांच्या विरोधामध्ये सुद्धा निवडणूक लढवली होती. आणि मात्र सुरेश धस जर आपण पाहिलं राजरत्न तर अ, सुरेश धसांचं प्रकरण जर आपण पाहिलं तर सेम केस या दोन्हीमध्ये आपल्याला पाहायला मिळते, की मतदारांना आमिष दाखवली असा आरोप जो आहे तो केला जातोय. या दोन्ही प्रकरणांमध्ये उच्च न्यायालय किंवा खंडपीठ नेमकं काय निर्णय घेत आहे हे पाहणं महत्वाचं आहे राजरत्न. खरं तर या प्रकरणामध्ये जर पाहिलं संकेत, जो राहुल मोठे यांनी याचिका दाखल केलेली आहे आणि त्या प्रकरणामध्ये तानाजी सावंत यांना उच्च न्यायालयाने अर्थात औरंगाबाद खंडपीठानं कारणे दाखवा नोटीस सुद्धा बजावलेली आहे. आणि यामध्ये जर पाहिलं तर संकेत त्यामध्ये तानाजी सावंत यांचे बंधू जे आहे शिवाजी सावंत असतील किंवा क्रांती महिला उद्योग समूहाच्या अर्चना दराडे यांना सुद्धा एकंदरीत जी आहे ती नोटीस जी आहे ती बजावण्यात आलेली आहे. संकेत आता आपण बघतोय की न्यायालयाने सुद्धा आता नोटीस बजावलेली आहे. या पुढे काय होऊ शकतं आता? राजारत्न या याचिकेमध्ये जर आपण पाहिलं ज्या याचिकेच्या अनुषंगाने ही सगळी नोटीस बजावण्यात आलेली आहे तर राहुल मोटे यांनी असा दावा केलाय की हे जी काही सगळी भांडी वाटप साडी वाटप आणि पैसे वाटप होत होतं या सगळ्याचे पुरावेच आपण त्या याचिकेमध्ये जे आहेत ते दिलेले आहेत. त्यामुळं राजरत्न मी जसं म्हटलं की औरंगाबाद खंडपीठाचा ने ही सगळी नोटीस बजावलेली आहे. अर्थात ही सगळी न्यायालयीन प्रक्रिया आहे. मात्र खंडपीठ याबाबतचा काय निर्णय घेतं जर तो निर्णय राहुल मोटे यांच्या बाजूने लागला तर अगोदरच मंत्रिपद न मिळाल्यामुळं नाराज असणाऱ्या तानाजी सावंतांना जी आहे ती आमदारकी सुद्धा गमवावी लागू शकते राजरत्न. त्या अनुषंगाने जर हे सगळं जर प्रूव्ह झालं तर निवडणूक आचारसंहितेचा भंग केला असं देखील ठपका जो आहे तो तानाजी सावंत यांच्यावर ठेवला जाऊ शकतो. संकेत आपण सातत्याने बघतोय की हे जे महायुतीचे जे मंत्री आहेत अर्थात धनंजय मुंडेंचं आपण प्रकरण पाहिलं त्यानंतर माणिकराव कोकाटेंना सुद्धा न्यायालयाने शिक्षा सुनावलेली होती 2 वर्षांची. पण त्याला त्या- वरच्या न्यायालयाने स्थगिती दिली वरच्या नाही. न्यायालयाने नंतर त्या प्रकरणाला स्थगिती दिली. परंतु आधी ज्या पद्धतीने एका पाठोपाठ 2 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे आमदार आहेत मंत्री आहेत ते अडचणीत आल्याचं पाहायला मिळालं. आता शिंदे गटाचे आमदार जे आहेत ते सुद्धा अडचणीत आल्याचं पाहायला मिळतं. खरं तर आता कुठेतरी एक पाहतोय की यांनी जे घेतलेले आधीचे निर्णय असतील किंवा ज्यावेळेस आपण निवडणूक लढवतो त्यावेळेस मतदारांना कसल्याही प्रकारची आम्ही प्रलोभन देणार नाही असा एकंदरीत त्या निवडणूक आयोगाच्या
ज्या नियमावली आहे त्या नियमावलीमध्ये सांगितलं जातं त्याचा कुठेतरी तानाजी सावंतांनी भंग केला असा आरोपच राहुल मोठे यांनी याचिकेत केलेला आहे. जर या प्रकरणामध्ये तानाजी सावंत जर दोषी ठरले तर संकेत असं होऊ शकतं की दुसऱ्या क्रमांकाचा जो प्रतिस्पर्धी आहे त्यांना थेटपणे विजयी घोषित केला जाऊ शकतो, अशी काही तरतूद आहे का? नाही राजरत्न, मुळामध्ये जर आपण पाहिलं तर एखाद्या लोकप्रतिनिधीला जर न्यायालयाच्या निर्णयामुळे असेल किंवा अ, अन्य कोणत्या गोष्टींमुळे असेल किंवा संबंधित व्यक्ती जी आहे ती जर एक्सपायरच झाली, तर लोकप्रतिनिधी कायद्यानुसार साधारणतः 6 महिन्याच्या आतमध्ये त्या ठिकाणी पोटनिवडणूक जी आहे ती पोटनिवडणूक घ्यावी लागते. अर्थात निवडणूक प्रक्रिया जी आहे ती तिथे पूर्ण राबवली जाते आणि या पूर्ण निवडणूक प्रक्रियेनंतर मग नवा लोकप्रतिनिधी जो आहे तो निर्वाचित केला जातो. लोकप्रतिनिधी तो निवडला जातो. तिथनं पुढच्या काळापर्यंत तो म्हणजे पुढची निवडणूक लागेपर्यंत संबंधित व्यक्ती जी आहे ती त्या संबंधित पदावर मग आमदार असेल, खासदार असेल या सगळ्या पदांवर राहताना आपल्याला पाहायला मिळते. अर्थात न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर राजरत्न जर आपण पाहिलं तर अर्थात हे औरंगाबाद खंडपीठाने बजावलेली नोटीस नोटीस आहे. आहे. म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाचं जे खंडपीठ आहे, त्या उच्च न्यायालयाची ही सगळी नोटीस आहे. त्यामुळे जरी तानाजी सावंतांना या सगळ्या प्रकरणामध्ये न्यायालयाने दोषी ठरवलंच किंवा न्यायालयीन खंडपीठाचा तो सर्वस्वी निर्णय आहे. जर दोषी ठरवलंच तर सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याचा एक पर्याय जो आहे तो तानाजी सावंतांकडे खुला असणार आहे. मग सर्वोच्च न्यायालयाने जर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेला निर्णयच कायम ठेवला, तर मात्र अ, त्या संबंधित जर आपण पाहिलं तर तानाजी सावंतांची आमदारकी देखील जाऊ शकते अशी शक्यता आहे. खरं तर औरंगाबाद खंडपीठानं तानाजी सावंत यांना जी नोटीस बजावलेली आहे त्या नोटीसीला तानाजी सावंत नेमकं काय उत्तर देतात आणि ह्या उत्तराने जे आहे न्यायालयाचं समाधान होतं का हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे. आणि या प्रत्येक घटनेची अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून राजरत्न, जर आपण बघितली एक गोष्ट तर महायुतीचं सरकार सत्तेत आल्यानंतर महायुतीच्या म्हणजे अंतर्गत काही गोष्टी आणि आपापसातल्याच आमदारांचे जे आहेत ती एक प्रकरणं जी आहेत ती समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 30 वर्षापूर्वीच्या माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणाचा निकाल अचानकपणे येतो. धनंजय मुंडेंच्या पाठीमागे तर शपथ घेण्याच्या अगोदरपासूनच जर आपण पाहिलं तर शुक्ल काष्ट कुठेतरी लागल्याचं पाहायला मिळालं होतं. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये थेटपणे धनंजय मुंडे यांचा जवळचा असणारा वाल्मिक कराड आहे. त्यामुळे त्याला मंत्रिपदाची शपथ देऊ नका, धनंजय मुंडेंना मंत्रिपदाची शपथ देऊ नका अशी मागणी खरं तर युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी केल्याचं पाहायला मिळालं होतं. आणि त्या मागणीनंतर जर राजरत्न आपण पाहिलं तर धनंजय मुंडेंचा मंत्रिमंडळात समावेश झाला. मग त्यांना 84 दिवसांनी राजीनामा देखील द्यावा लागला. कुठेतरी महायुतीच्या सरकारच्या मागे कुठेतरी हे सगळं शुक्ल काष्ट जे आहे ते लागल्याचं पाहायला मिळतंय राजरत्न. संकेत आपण बघतोय की महायुतीचे जे आमदार आहेत, मंत्री आहेत, त्यांचेच प्रकरण कुठेतरी आता बाहेर येताना दिसतात. कुठेतरी महायुतीमध्येच इंटरनल स्पर्धा आहे असं वाटतंय तुला? कारण जर आपण संतोष देशमुखांचं प्रकरण बघितलं संकेत, त्यामध्ये धनंजय मुंडेंवरती महायुतीमधलेच जे नेते होते तेच आरोप करताना पाहायला मिळालेले होते. आणि आता जर पाहिलं तानाजी सावंतांचं प्रकरण आहे, कुठेतरी इंटरनल स्पर्धा महायुतीमध्ये आहे. त्यामुळे महायुतीचे आमदार किंवा मंत्री अडचणीत येत आहेत असं वाटतंय. निश्चितच राजरत्न, आपण जर पाहिलं तर महायुतीमध्ये सारं काही अलबेल नाही, अशा चर्चा नेहमी दबक्या आवाजामध्ये होत असतात. आता जर आपण पाहिलं तर नुकतीच विधिमंडळ समिती जी आहे त्या देखील गठीत झाल्या, ज्याच्यामध्ये बहुतांश आमदारांची वर्णी जी आहे ती या विधिमंडळ समित्यांवर लागली. ज्यामध्ये सर्वाधिक संख्या जर आपण पाहिली तर मंत्रिपदी वर्णी न लागलेल्या अनेक आमदारांना याच्यामध्ये संधी जी आहे ती देण्यात आलेली आहे. कुठेतरी अंतर्गत जो काही कलह आहे तो मिटवण्याचा प्रयत्न महायुतीकडनं करण्यात आल्याचं देखील पाहायला मिळालं. मात्र महायुतीमध्ये अंतर्गत कुठेतरी स्पर्धा आहे. महायुतीमध्ये अंतर्गत काही मतभेद आहेत. मग कधी अशा देखील चर्चा राजरत्न येत असतात, की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये कोल्ड वॉर सुरू आहे. या सगळ्यामुळे हे महायुतीमध्ये कुठेतरी अंतर्गत कलह असल्याच्या चर्चा ज्या आहेत त्या सातत्याने होताना पाहायला मिळतात. निश्चितपणे संकेत आता तानाजी सावंत नेमकं औरंगाबाद खंडपीठाने जी त्यांना नोटीस बजावलेली आहे त्या नोटिशीला नेमकं काय उत्तर देतात आणि या उत्तरानं खरंच औरंगाबाद खंडपीठाचं समाधान होतं का हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे. आणि या प्रत्येक घटनेची अपडेट आपण टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना देणारच आहोत. यासाठीच तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.